साताऱ्याच्या संगम माहुलीमधील उपेक्षित असलेल्या महाराणी ताराराणी यांच्या समाधीला सामाजिक संस्थेकडून वज्रलेप. प्रशासनाची वाट न बघता पुण्यातील श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठाननं पुढाकार घेत समाधीला दिला वज्रलेप. देशातलं पहिलं कार्बन डेटिंग एक्सेलरेटर सेंटर मुंबई विद्यापीठात सुरू. यासाठी विद्यापीठाकडून 20 कोटींचा खर्च. 50,000 वर्षांपूर्वीची कुठलीही वस्तू किती जुनी आहे हे या सेंटरमध्ये कळलं. इतिहासात वापरला जाणारा साधारण शब्द न वापरता ऐतिहासिक वस्तूंचं अचूक कालमापन होणार. पुरातत्व विभाग आणि इतिहास संशोधकांना कार्बन डेटिंग सेंटरची मोठी मदत होणार. बायोमेडिकल अणु ऊर्जामध्ये सुद्धा हे सेंटर महत्त्वाची भूमिका बजावणार. पनवेल महापालिकेकडून चक्क भटके कुत्रे आणि मांजरांचं आधार कार्ड. शहरातील भटके कुत्रे आणि मांजरांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी अभिनव उपक्रम. गडचिरोलीमध्ये 61 लाख रुपयांच्या दारूवर चालवला बुलडोझर. देसाईगंज पोलिसांची कारवाई. विविध 520 गुन्ह्यांमधील 61,77,000 रुपये किमतीची दारू न्यायालयाच्या आदेशानंतर बुलडोझर चालवून केली नष्ट. केंद्रीय मंत्रिमंडळानं केंद्र सरकारच्या महागाई भत्त्यामध्ये केली 2% वाढ. महागाई भत्ता 53%वरून 55%वर. केंद्र सरकारचे कर्मचारी, पेन्शनधारक आणि पेन्शनधारकांनंतर अवलंबून असलेल्या व्यक्तींनाही होणार फायदा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.